इन्व्हर्स ऑफ मॅट्रायसेस. एखाद्या नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा असेल तर आपल्याला माहिती आहे दोन मेथड्स असतात. एक होती एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड आणि दुसरी आहे ॲडजॉइंट मेथड. आज आपण ॲडजॉइंट मेथडचा वापर करून एखाद्या नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कसा काढायचा ते शिकणार आहोत. तर चला सुरुवात करूयात ॲडजॉइंट मेथडला. त्याआधी इन्व्हर्स म्हणजे काय याला एक शॉर्ट रिकॅप देऊयात. एखादा स्क्वेअर मॅट्रिक्स ए असेल तर त्याचा इन्व्हर्स कुणाला म्हणायचं? इन्व्हर्स म्हणजे असा मॅट्रिक्स ज्याच्यासोबत एला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळतो. म्हणजे सपोज यू हॅव अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए, then its inverse is written by e to the power -1 and it is said to be an inverse of A if A into A inverse or A inverse into A should be identity matrix I. आता कुठल्याही मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढता येतो का? तर नाही. इन्व्हर्स एक्झिस्ट होण्यासाठी एक पर्टिक्युलर कंडिशन आहे. कुठली? अ मॅट्रिक्स ओनली हॅज अन इन्व्हर्स इफ इट इज नॉन सिंग्युलर, विच मीन्स इट्स डिटर्मिनंट मस्ट बी नॉन झिरो. कुठल्याही मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जर का झिरो आला तर त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही. इन्व्हर्स फक्त त्याच मॅट्रिक्सचा काढता येतो ज्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो असेल. म्हणजे झिरो सोडून कुठलाही चालेल. एकतर तो निगेटिव्ह नंबर आला तरी चालेल, पॉझिटिव्ह नंबर आला तरी चालेल, पण झिरो नको. झिरो असेल त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होत नसतो. मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होण्यासाठी तो मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर लागतो, म्हणजेच त्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो लागतो. ओके, इन्व्हर्स म्हणजे काय ते लक्षात आलं. आता आपण ॲडजॉइंट मेथड म्हणजे काय ते समजून घेऊया. The adjoint method provides a direct formula for finding the inverse. What is the formula? A inverse is equals to 1 upon determinant of A into adjoint of A. A inverse फाइंड करण्यासाठी adjoint मेथडनी डायरेक्ट फॉर्म्युला दिलाय. कुठला? 1 upon determinant of A into adjoint of A. मॉड A म्हणजेच काय? डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स A. आणि ए जे लिहिले ते आहे ॲडजॉइंट मॅट्रिक्स. मग आता इन्व्हर्स काढण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी फाइंड कराव्या लागतील. एक आहे डिटर्मिनंट आणि दुसरा आहे ॲडजॉइंट मॅट्रिक्स. स्टेप बाय स्टेप आपण ह्या दोन कन्सेप्ट्स कशा फाइंड करायच्या ते बघूयात. फर्स्ट स्टेप, मायनर अँड कोफॅक्टर. दीज आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ ॲडजॉइंट मॅट्रिक्स. मायनर्स आणि कोफॅक्टर्स आधी समजून घेऊयात, ज्यानंतर आपल्याला एखाद्या मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट मॅट्रिक्स कसा फाइंड आउट करायचा ते समजेल. सो व्हॉट इज मायनर? द डिटर्मिनंट ऑफ द सब मॅट्रिक्स फॉर्म्ड बाय डिलीटिंग द ith रो अँड jth कॉलम. म्हणजे मॅट्रिक्समधील कुठल्याही एलिमेंटचा जर का मायनर फाइंड करायचा असेल तर आपण तो एलिमेंट ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये आहे ते रोज आणि कॉलम डिलीट करतो आणि उरलेला जो काही सबमॅट्रिक्स असेल त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करतो. तो म्हणजेच त्या एलिमेंटसाठी मायनर असतो. ठीक आहे. एखादा एलिमेंट मॅट्रिक्समध्ये पर्टिक्युलरली त्याचा मायनर काढत असताना तो ज्या पोझिशनला आहे तो रो आणि कॉलम डिलीट करायचा. उरलेला जो काही सबमॅट्रिक्स मिळेल त्या सबमॅट्रिक्सचा डिटर्मिनंट म्हणजेच मायनर असणार आहे. ओके. कोफॅक्टर. The minor with the place sign determined by its position with the formula Cij is equals to -1 raised to I plus j into its minor. एकदा मायनर काढला की आपण कोफॅक्टर काढू शकतो. कोफॅक्टर म्हणजे काय? तर आपल्याला फक्त त्याच्या पोझिशननुसार साइन चेंज करायचे. मग कुठल्या पोझिशनला असल्यानंतर साइन चेंज करायचे? साइन म्हणजे काय? प्लस असेल तर त्याला मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस करायचं, किंवा असेल त्याचं साइन जशाला तसं ठेवायचं. मग चेंज करायचं की नाही हे कशावरून ठरणार? तर त्याच्या पोझिशनवरनं ठरणार. त्यासाठी हा CIJचा फॉर्म्युला होता -1 raised to I plus j into minor. The pattern of sign -1 raised to I plus j is a simple checkboard. खाली दिलंय यातला फर्स्ट रो फर्स्ट कॉलमला जो प्लस दिलाय तो साइन जशाला तसा ठेवणार. त्या पोझिशनला जो मायनर येईल तोच त्याचा कोफॅक्टर असेल. नेक्स्ट मायनस म्हटलंय. इथे जर का मायनस असेल तर त्याचा प्लस करायचा आणि प्लस असेल तर मायनस करायचा. नेक्स्ट आहे प्लस. तशाच पद्धतीनं मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस अशा पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या पोझिशनला जिथे जिथे प्लस आहे तिथे मायनर
आणि कोफॅक्टर हे सारखे असणार आहेत. पण जिथे जिथे मायनस आहे तिथे आपण साईन जे आहे ते चेंज करतो. म्हणजे मायनस असेल ऑलरेडी तर तो प्लस साईनमध्ये कन्वर्ट करायचा, मायनर जो आहे त्याचं साईन चेंज होणार, आणि प्लस असेल तर तो मायनस साईनमध्ये चेंज होणार. तर अशा पद्धतीने आपण एखाद्या मॅट्रिक्समधील सर्व एलिमेंट्सचे मायनर कसे काढायचे, कोफॅक्टर कसे काढायचे ते बघू शकतो. एक्झाम्पल घेऊयात. सपोज आपल्याकडे ए हा एक मॅट्रिक्स दिलाय ज्यामध्ये फर्स्ट रो आहे 2 0 1, सेकंड रो आहे 5 -1 3, थर्ड रो आहे -2 4 6. आता हे 3 रो दिलेत, याच्यामध्ये 2 जो आहे ह्याचा मायनर कसा काढायचा बघा. आता 2 जो आहे हा पहिल्या रो आणि पहिल्या कॉलम मध्ये आहे, त्यामुळे हा 0 हा 1 हा पूर्ण रो डिलीट होईल, फर्स्ट रो गेला. आता फर्स्ट कॉलम मध्ये असल्यामुळे हा कॉलम सुद्धा जाणार, म्हणजे इथे 2 5 -2 हे सुद्धा डिलीट करावे लागतील. म्हणजे तो ज्या रो आणि कॉलम मध्ये आहे ते रो आणि कॉलम्स डिलीट केलेत. मग राहिला कुठला सब मॅट्रिक्स -1 3 4 6. तर -1 3 4 6 हा जो काही सब मॅट्रिक्स असेल हा आपल्याला त्या 2 साठी मायनर देतील. बघा आता हा जो मॅट्रिक्स आलाय कुठला -1 3 4 6 ह्याचा डिटर्मिनंट म्हणजेच काय, -1 ला 6 ने मल्टिप्लाय करायचं, -4 × 3 करायचं, ते किती येईल -18. तर या 2 साठी -1 × 6 -4 × 3 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हा जो डिटर्मिनंट आलाय तो आलाय -18. तर -18 हा 2 चा मायनर म्हटला जातो. आता कोफॅक्टर कसा काढायचा, तर कोफॅक्टरसाठी फॉर्म्युला दिलाय Cij = -1 j j × इट्स मायनर. आता -1 i j म्हणजे त्याची पोझिशन, पहिला रो पहिला कॉलम होता म्हणून 1 + 1 म्हणून -1 चा स्क्वेअर झाला, -1 चा स्क्वेअर इंटू -1 × 6 -3 × 4 म्हणजेच मायनरचा फॉर्म्युला आहे हा. आता तो आला -18. सेम फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये असल्यामुळे मायनर आणि कोफॅक्टर हे सारखे येतील. झिरोचा काढायचा असेल तर बघूया. आता झिरोचा काढत असताना इथे फर्स्ट रो मध्ये आहे त्याच्यामुळे तो डिलीट झाला, सेकंड कॉलम डिलीट झाला, पण आता इथे 5 आहे, 3 आहे, -2 आहे आणि 6 आहे. हा जो सब मॅट्रिक्स बनला तो आपल्याला डिटर्मिनंट सोडवल्यानंतर झिरो साठीचा मायनर देईल. आपण फाइंड आउट केल्यानंतर तो येतो +36. मग आता मायनर काय झाला झिरोचा 36. आता कोफॅक्टर काढत असताना आपण काय करतो, Cij = -1 i j × इट्स मायनर. आता सेकंड पोझिशनला मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट स्लाइडला बघा, सेकंड पोझिशनला मायनस साईन आहे. जिथे जिथे मायनस साईन असेल तिथे मायनर आणि कोफॅक्टर मधले साईन चेंज करायचे, अदरवाईज साईन जशाला तसे राहतील, मायनर आणि कोफॅक्टर सारखे असतात. इथे मायनस साईन आहे म्हणून आपला जो 36 मायनर आलेला होता झिरोसाठी त्याचा कोफॅक्टर करत असताना तो -36 होईल. पहिले काय आलेला होता मायनर 36, त्याचा साईन चेंज झाल्यानंतर तो झाला -36. अशा पद्धतीने आता 1 साठी बघूयात. 1 हा फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम मध्ये असल्यामुळे 5 -1 आणि -2 4 हा सब मॅट्रिक्स आला, तो येतो 18. आता ह्या पोझिशनला मायनर आणि कोफॅक्टर सारखाच असतो म्हणून मायनरही 18 आणि कोफॅक्टरही 18. 5 साठी बघा, 5 साठी आता सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम, मग इथे 0 1 4 आणि 6 हा सब मॅट्रिक्स आला. हा सोडवल्यानंतर आपल्याला -4 मिळतो हा डिटर्मिनंट सोडवल्यानंतर. म्हणून 5 चा मायनर आला 4, पण इथे पोझिशन अशी आहे की ज्यामध्ये आपल्याला साईन चेंज करावं लागतं, त्यामुळे कोफॅक्टर जो असेल तो साईन चेंज करतो, मायनर -4 होता, कोफॅक्टर +4 येईल. -1 साठी बघूयात. इथे सेकंड रो आणि सेकंड कॉलम आपल्याला डिलीट केल्यानंतर 2 1 -2 6 हे 4 एलिमेंट असलेला सब मॅट्रिक्स मिळेल. हे सोडवल्यानंतर आपल्याला डिटर्मिनंट फायनली 14 मिळतो. आता ह्या पोझिशनला साईन हे ॲज इट इज राहतात, त्यामुळे मायनर सुद्धा 14 आणि कोफॅक्टर सुद्धा 14. तसंच 3 साठी बघा, 3 साठी सब मॅट्रिक्स मिळाला 2 0 -2 4 जो की 8 देतो, मायनर असेल त्याचा 8. इथे आपल्याला साईन चेंज करावं लागतं म्हणून मायनर 8 तर कोफॅक्टर -8. तसंच -2 साठी
-2 साठी सबमॅट्रिक्स राहील 0 1 -1 3. इथे याचा डिटर्मिनंट फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला 1 येईल. पण या पोझिशनला मायनर आणि कोफॅक्टर हे सारखे असतात, म्हणून मायनरही 1 आणि कोफॅक्टर सुद्धा 1. 4 या पोझिशनला जर का आपण बघितलं तर हा थर्ड रो आणि सेकंड कॉलम मध्ये आहे, त्यामुळे सबमॅट्रिक्स जो येईल तो येईल 2 1 5 3. हा सोडवल्यानंतर डिटर्मिनंट देतो 1. मग या 4चा मायनर असेल 1, पण या पोझिशनला आपल्याला कोफॅक्टरमध्ये साइन चेंज करावं लागतं, म्हणून मायनर 1 असेल तर कोफॅक्टर -1 झाला. लास्ट आहे 6. हा थर्ड रो थर्ड कॉलम मधला एलिमेंट आहे. यामुळे आपला जो सबमॅट्रिक्स आहे तो 2 0 5 -1. आता हा जो काही 2 0 5 -1 मॅट्रिक्स मिळालेला आहे त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट केला, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला -2 मिळतो. आणि या पोझिशनला मायनर आणि कोफॅक्टर हे सारखे असतात, म्हणून मायनर 6चा -2 आणि कोफॅक्टर सुद्धा -2. अशा पद्धतीनं आपण सर्व एलिमेंट्सचे मायनर्स आणि कोफॅक्टर्स फाइंड करतो. आता मायनर्स आणि कोफॅक्टर्स फाइंड आउट केल्यानंतर आपण हे सगळे जे कोफॅक्टर्स आहेत, ज्या ज्या पोझिशनचा जो जो काही कोफॅक्टर आलेला आहे तो त्याच्या जागी लिहायचा. ठीक आहे. तो लिहिल्यानंतर आपल्याला एक नवीन मॅट्रिक्स मिळतो, त्याला म्हणायचं कोफॅक्टर मॅट्रिक्स, ज्याला आपण कॅपिटल सीने डिनोट करतो. बघा आतापर्यंत आपण काय बघतोय, आपल्याला एकदा रिकॅप देतो. ॲडजॉइंट मेथडसाठी सिंपल फॉर्म्युला दिलाय A इनवर्स इज इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉइंट ऑफ A. इनवर्स काढायचं असेल तर हा फॉर्म्युला आहे, म्हणून आपल्याला डिटर्मिनंट काढावा लागेल आधी आणि नंतर ॲडजॉइंट मॅट्रिक्स काढावा लागेल. मग आपण डिटर्मिनंट तर माहिती आहे कसा काढता येतो ते, आपण डिटर्मिनंट शिकलोच शाळेमध्ये, पण ॲडजॉइंट ऑफ A कसा काढायचा ते बघत होतो. त्यामध्ये मायनर कसा काढायचा ते बघितलं. असा सबमॅट्रिक्स ज्याचा आपण डिटर्मिनंट घेणार. मायनरवरनं कोफॅक्टर्स काढले, पर्टिक्युलर पोझिशन्स, त्यानुसार त्याचे साइन चेंज करायचे की नाही ते आपण ठरवतो. ठीक आहे. तर मायनर आणि कोफॅक्टर आले. आता हे सर्व जे कोफॅक्टर्स आहेत हे आपण काय केलेत, एकत्र एका मॅट्रिक्समध्ये लिहिलेत, त्याला म्हणायचं कोफॅक्टर मॅट्रिक्स. नेक्स्ट, आता कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण फाइंड आउट केला, त्यावरनं आपल्याला ॲडजॉइंट मॅट्रिक्स फाइंड आउट करता येतो. मग ॲडजॉइंट काय आहे? The adjoint of a matrix is found in 2 steps. ॲडजॉइंट कसा काढायचा, फायनल स्टेप आहे ॲडजॉइंट काढण्यासाठी. एकदा कोफॅक्टर मॅट्रिक्स मिळाला की ॲडजॉइंट काढता येतो. बघा आपण काय केलं, क्रिएट द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स C. रिप्लेस each element of the original matrix A with its corresponding cofactors. बघा जे जे काही कोफॅक्टर्स काढलेत ते त्या पोझिशनला आपण प्लेस केले आणि त्यावरनं आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहिला. आता हा जो कोफॅक्टर मॅट्रिक्स आलाय ह्याचा करायचा ट्रान्सपोज. आता ट्रान्सपोज म्हणजे काय? ट्रान्सपोज म्हणजे आपण जे जे काही मॅट्रिक्स मधील रो आहेत त्यांना कॉलम मध्ये लिहितो. रोज आर कन्व्हर्टेड इनटू कॉलम. ठीक आहे. तर कोफॅक्टर मॅट्रिक्स मध्ये आपण ट्रान्सपोज घेतला म्हणजे त्या कोफॅक्टर मॅट्रिक्सचे जे रोज होते त्यांना कॉलम मध्ये लिहिल्यास आपल्याला ॲडजॉइंट मॅट्रिक्स मिळाला. तर अशा पद्धतीने आपण ॲडजॉइंट सुद्धा काढला. आता ॲडजॉइंट मिळाल्यानंतर आपण डिटर्मिनंटही काढला होता, ॲडजॉइंटही काढलाय. सिंपल त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण जर का व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला A इनव्हर्स मिळेल. तर अशा पद्धतीनं ही आपली ॲडजॉइंट मेथड आहे. ठीक आहे. ॲडजॉइंट मेथडमध्ये आपण A इनव्हर्स इज इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉइंट ऑफ A असं लिहितो. आता आपण एक्झाम्पल बघूयात जेणेकरून आपल्याला अजून क्लिअरिटी येईल. सो लेट्स फाइंड द इनव्हर्स ऑफ A 4 7 2 6 using the formula A inverse is equals to 1 upon mod A into adjoint of A. So let's start. So first step is to calculate the determinant of A. Mod A is equals to 4 into 6 minus 7 into 2. आपण आधी डिटर्मिनंट फाइंड केला. डिटर्मिनंट म्हणजे काय? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सबट्रॅक्शन केले त्या एलिमेंटमध्ये. तर इथे 4 into 6 minus 7 into 2 असं आलं. मग 24 minus 14 which is equals to 10. आता डिटर्मिनंट 10 आलाय म्हणजेच नॉन झिरो आहे आणि या मॅट्रिक्सचा इनव्हर्स काढता येईल. जर 0 आला असता तर आपण असं म्हटलं असतं की त्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट होत नाही. इथे 10 आलाय तर पुढची स्टेप घेता येईल.
नेक्स्ट स्टेप इज टू फाइंड कोफॅक्टर्स. आता आधी आपण मायनर फाइंड आउट केले, ते येतात 6, 2, 7 आणि 4. आता ह्या पोझिशनला आपण कोफॅक्टर काढत असताना पर्टिक्युलर पोझिशनला साइन रिप्लेस करतो, म्हणून 6, -2, -7 आणि 4 अशा पद्धतीचे आपल्याला कोफॅक्टर्स मिळाले. नेक्स्ट, फॉर्म द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मग आता आपण हे जे काही कोफॅक्टर्स आलेले होते 6, -2, -7 आणि 4 हे त्या एलिमेंट्सच्या जागी रिप्लेस केले. तर अशा पद्धतीने आपल्याला आता डिटर्मिनंट काढलाय, कोफॅक्टर मॅट्रिक्स मिळालाय. ॲडजॉइंट काढायचा आहे. ॲडजॉइंट काढत असताना हा जो काही 6, -2, -7, 4 आलेला होता त्याला आपण ट्रान्सपोज मध्ये कन्वर्ट केलं. सो फाइंड द ॲडजॉइंट बाय ट्रान्सपोजिंग C. मग 6 - 2 हा जो फर्स्ट रो आहे तो फर्स्ट कॉलम मध्ये लिहिला. मग 6 आणि -2 एका कॉलम मध्ये आले. नेक्स्ट होता -7, 4. आता -7, 4 हा जो सेकंड रो आहे हा सेकंड कॉलम मध्ये लिहिला गेला, म्हणजे आपण ट्रान्सपोज केला त्या मॅट्रिक्सचा. आता आपल्याकडे ॲडजॉइंट मॅट्रिक्स सुद्धा आहे, आपल्याकडे डिटर्मिनंट सुद्धा आहे. मग आपला फॉर्म्युला जो आहे ए इनव्हर्ससाठी, ए इनव्हर्स इज इक्वल्स टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, तो आपल्याला लिहिता येईल. सो ए इनव्हर्स इज इक्वल्स टू 1/10 इंटू 6 - 7 - 2 4 matrix. So what is the final answer? The result is 0.6 - 0.7 - 0.2 and 0.4. अशा पद्धतीनं आपण एखाद्या नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढत असताना ॲडजॉइंट मेथडचा वापर करून इझिली त्याचा इन्व्हर्स फाइंड करू शकतो. इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी आधी आपल्याला डिटर्मिनंट काढावं लागेल. डिटर्मिनंट काढल्यानंतर मायनर कोफॅक्टर्स काढल्यानंतर आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स काढतो आणि कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतल्यानंतर आपल्याला ॲडजॉइंट मॅट्रिक्स मिळतो. फॉर्म्युला सिंपल आहे, 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. डिटर्मिनंट आणि ॲडजॉइंट दोन्ही काढल्यानंतर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो आणि फायनली आपल्याला त्या मॅट्रिक्ससाठी इन्व्हर्स मॅट्रिक्स मिळतो. अशा पद्धतीनं ही ॲडजॉइंट मेथड आहे. काही क्वेश्चन्स स्टडी करूयात. फर्स्ट आहे, व्हॉट इज द ॲब्सोल्यूट फर्स्ट स्टेप यू मस्ट परफॉर्म when find the inverse of a matrix using the adjoint method. adjoint method वापरत असताना सगळ्यात सुरुवातीची स्टेप कुठली? आत्ताच आपण बघितलंय, सगळ्यात पहिली स्टेप आहे कॅल्क्युलेट दी डिटर्मिनंट. यस, सेकंड ऑप्शन. सेकंड क्वेश्चन, दी adjoint of a matrix ADJ A is defined as the. adjoint मॅट्रिक्सची डेफिनेशन विचारली आहे. मॅट्रिक्स ऑफ मायनर, फर्स्ट ऑप्शन. matrix of its determinant, second option. transpose of matrix of cofactor, yes, third option is the correct option. एखाद्या मॅट्रिक्स मध्ये जेव्हा आपण सगळ्यांचे कोफॅक्टर्स काढतो आणि ते मॅट्रिक्स मध्ये लिहितो, ते लिहिल्यानंतर त्याचा जर ट्रान्सपोज घेतला तर आपल्याला ॲडजॉइंट मॅट्रिक्स मिळतो. तर ॲडजॉइंटची डेफिनेशन काय? ट्रान्सपोज ऑफ इट्स कोफॅक्टर मॅट्रिक्स. नेक्स्ट क्वेश्चन, for an element at the position 2, 3, the cofactor C23 is calculated by multiplying its minor M23 by. आता आपल्याला फॉर्म्युला दिलेला होता, जेव्हा आपण मायनर काढतो तो काढल्यानंतर कोफॅक्टर काढत असताना आपण -1 त्याच्या पोझिशन्सची सम करतो, म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम मध्ये असल्यामुळे -1 2 + 3 होणार. सो सेकंड ऑप्शन इज दी करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, या फॅक्टरने आपण मायनरला मल्टिप्लाय करणार, तेव्हाच आपल्याला कोफॅक्टर मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन, इफ द डिटर्मिनंट ऑफ अ 3/3 मॅट्रिक्स A is mod A is equals to -2, what is the first part of the inverse formula 1 mod A? आपल्याला डिटर्मिनंट जर का -2 दिलेला असेल तर तो काय होईल? 1/-2, फर्स्ट ऑप्शन. सो सिंपल. नेक्स्ट, what is the adjoint of matrix A given below? A is equals to 1, 2, 3, 4. आता ह्याचा ॲडजॉइंट काढण्यासाठी आधी आपल्याला प्रत्येकाचे मायनर, नंतर कोफॅक्टर मॅट्रिक्स आणि कोफॅक्टर मॅट्रिक्सचे ट्रान्सपोज काढावे लागतील. ठीक आहे, सिंपल आहे. तर इथे आन्सर आहे ऑप्शन थर्ड. ऑप्शन थर्ड इज दी करेक्ट ऑप्शन. ओके, एक्सलंट. तर आज आपण इन्व्हर्स ऑफ मॅट्रिसेस बघितलं. पर्टिक्युलरली आपण ॲडजॉइंट मेथड म्हणजे काय ते स्टडी केलं आणि त्याचा वापर करून एखाद्या
मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कसा फाइंड आउट करायचा ते बघितलं. ठीक आहे, तर इथे थांबूयात. थँक्यू.